Hello friends, hello everyone. Friends, standard 10 and subject English. Friends, in the last video we have discussed on the English workshop of 1.3 Basket Full of Moonlight. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेची आपण इंग्रजी वर्कशॉप सोडवलेला आहे. And today we are going to learn and discuss on 1.4 Be Smart. Be Smart. This is a informative text. याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. So, open page number 22. आपण सर्वांनी पान नंबर 22 वर यावं आपलं इंग्रजी पुस्तकातील. Also you have keep a pen and a notebook with you. Okay friends? Page number 22, 1.4 Be Smart, Warming Up. Chit chat. Planning your career is not an easy task. This is true. Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. Discuss in your group which factors you regard as important ones. Friends, I will read this suggestion once again. All of you pay attention. Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. Discuss in your group which factors you regard as important ones. मित्रांनो, व्यवसायाचं नियोजन करणं हे सोपं कार्य नाही. व्यवसायाचं नियोजन करणं हे सोपं कार्य नाही. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. व्यवसायाचं नियोजन करणं हे सोपं काम नाही, आणि पण आपण योग्य निवड करून त्यातील तणाव कमी करू शकतो. आपण योग्य ती निवड करून त्या करिअरचा जो काय आपल्याला ताणतणाव आहे तो आपण कमी करू शकतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर एखादी आवडणारी गोष्ट जर व्यवसाय म्हणून स्वीकारली तर प्रगतीचा मार्ग हा सुरळीत होतो आणि तो नक्कीच आपल्याला सक्सेसकडे, यशाकडे नेतो. आता पुढं तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. आता ही आकृती जी आहे ती आकृती तुमचा व्यवसाय अर्थात तुमचा पेशा निवडताना एक विचारात घ्यावे लागणारे महत्त्वाचे फॅक्टर्स, घटक या ठिकाणी दिसतात आपल्याला, आणि त्यातील कोणते घटक तुम्ही महत्त्वाचे मानता त्याची गटात चर्चा करा म्हणून सांगितलेलं आहे. आता ही जी आकृती आहे ही आकृती आपण थोडं लक्ष देऊन पहा सगळेजण. तुमच्या ध्यानात येईल काय आकृती आहे ती. करिअर फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. जर आपल्याला आवडणारी गोष्ट जर आपण पेशा म्हणून स्वीकारलो तर ती नक्कीच लाभदायी ठरते. कारण कौशल्य, आवड, छंद या तिन्हीचा मेळ झाला पाहिजे. करिअर फॅक्टर्स या ठिकाणी काय काय दिलेत बघा. सगळ्यात वरच्या बाजूला आहे स्किल्स. स्किल्स कौशल्य. स्किल्स मीन्स कौशल्य. इंटरेस्ट आवड, त्या करिअरमधील तुमची आवड. ॲबिलिटीज क्षमता. ॲबिलिटीज क्षमता, स्किल्स कौशल्य. यातले बारकावे जे आहेत हे थोडे जाणून घ्या. करिअर फॅक्टर्समधील हे यात खूप बारकावे आहेत. स्किल्स
तुम्ही एखादं करिअर करत असाल तर ते करिअर करत असताना त्यात लागणारी कौशल्ये, तुम्हाला किती निष्णात आहात तुम्ही त्या कौशल्यात, हा भाग स्किल्समध्ये येतो. तुम्ही जे करिअर करणार आहात, जो व्यवसाय करणार आहात, त्याची आवड तुम्हाला किती आहे, इंटरेस्ट, हा भाग त्यामध्ये येतो. नेक्स्ट वन, ॲबिलिटीज. तुम्ही जे करिअर करणार आहात ते करण्यासाठी तुमच्यात क्षमता किती आहे, तुमच्यातील क्षमता, हे महत्त्वाचं. पर्सनॅलिटी ट्रेट्स, तुमचं व्यक्तिमत्व विकास. डिमांड, आता तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायातून निर्माण होणारे जे काही प्रोडक्ट असतील किंवा काय असेल तर त्याची मागणी किती आहे. फायनान्शियल गेन्स, आर्थिक बाबी, फॅमिली प्रोफेशन. तर तुम्ही जो व्यवसाय करत आहात आणि तुमच्या कुटुंबाचा व्यवसाय कोणता आहे, कुटुंबाचा व्यवसाय जो आहे त्याच्यातच आपण पुढे कंटिन्यू केलं तर अधिक सोपं जातं. पण ती आवड पाहिजे, आवड नसेल तर ते खूप कठीण जातं. फॅमिली प्रोफेशन तुमचं काय आहे, फ्युचर प्रॉस्पेक्ट्स काय आहे, असा हा संबंध एक सर्कलची आहे, करिअर फॅक्टरची आहे. मग या करिअर फॅक्टरशी तुम्ही चर्चा करा म्हणून सांगितलेलं आहे की या आकृतीतील एक पेशा किंवा व्यवसाय निवडण्याच्या अगोदर किंवा निवडत असताना या गोष्टी विचारात घ्या आणि यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात त्याच्यावरती चर्चा करा म्हणून सांगितलेलं आहे. करिअर करत असताना आपल्याकडे स्किल पाहिजे, त्या गोष्टीचं इंटरेस्ट पाहिजे, ॲबिलिटी पाहिजे. ओके, समजा त्या गोष्टीतली ॲबिलिटी आपल्यात थोडी कमी असेल तर ते आपण प्रयत्नांनी वाढवू शकतो, आपणाला ती वाढवता येते. आणि मार्केटचा सगळा विचार करून आपण हे सगळे निर्णय घेतले पाहिजे करिअर फॅक्टर्सचे. ओके, नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे आपला सेकंड. अँड ॲक्रॉस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर्स इन ईच ऑफ द लाईन्स फ्रॉम अनादर वर्ड, फॉर एक्झाम्पल फ्रेंड. ॲक्रॉस्टिक या ठिकाणी सांगितले आपण. हे ॲक्रॉस्टिक जे आहे इयत्ता 8वीमध्ये शिकत असताना आपण या ॲक्रॉस्टिकचा अभ्यास केलेला आहे, पाहिलेला आहे. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines from another word. Acrostic म्हणजे असा शब्द की ज्या शब्दातील सर्व अक्षरांनी त्या काव्याची, त्या लेखनाची, त्या पॉईंटची सुरुवात होत असते आणि त्यात जे लेखन मांडलेलं आहे ते लेखन त्या टायटलचाच विषय होत असतो. टायटल संबंधीच लिहिलेलं असतं आणि त्या अक्षरानं सुरू करायचं असतं. फॉर एक्झाम्पल फ्रेंड या ठिकाणी दिलेलं आहे बघा, बाजूला दिलेलं आहे फ्रेंड. आता आपल्याला या ठिकाणी फ्रेंड म्हणून जे दिलेलं आहे, आता या फ्रेंडमध्ये या ठिकाणी हा शब्द आहे फ्रेंड. तर या फ्रेंडमध्ये FRIEND फ्रेंड असे शब्द अक्षर आहेत. आता या फ्रेंडपासून काय काय बनवलं बघा. F फॉर फेथफुल, F फॉर फेथफुल, R फॉर रिस्पेक्टफुल, मित्र हा रिस्पेक्ट देणारच असतो, R फॉर रिस्पेक्टफुल. नेक्स्ट I फॉर इन्स्पायरिंग, प्रेरणा देणारा, I फॉर इन्स्पायरिंग. E फॉर एनकरेजिंग, E एनकरेजिंग. N नोबल, उदात्त असतो मित्र कधीही आपला. अँड D डिपेंडेबल. ओके, असं हे FRIEND फ्रेंडची या ठिकाणी आपल्याला ॲक्रॉस्टिक दिसते. फेथफुल, रिस्पेक्टफुल, इन्स्पायरिंग, एनकरेजिंग, नोबल अँड डिपेंडेबल. सेकंड क्वेश्चन आपला काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रॉस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑर फिलिंग अँड एनी प्रोफेशन. अशा 4 पद्धतीच्या
ॲक्रोस्टिक तयार करा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. या 4 प्रकारच्या ॲक्रोस्टिक जे आहेत त्या ॲक्रोस्टिक बनवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे करत असताना आपण काय करायचं आहे बघा. An acrostic is a form of writing where the first letter in each of the lines from another word, for example friend, and prepare on your own such acrostics for your dearest family member. आता तुम्ही एक ॲक्रोस्टिक करायची की तुमच्या सगळ्यात जवळचे फॅमिली मेंबर कोण आहे तुम्हाला वाटतं त्यांच्यावरून एक ॲक्रोस्टिक तुम्ही करायचे. नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या नावाची एक तुम्ही ॲक्रोस्टिक करायचे. त्यानंतर क्वालिटी ऑर फिलिंग, क्वालिटी किंवा फिलिंग भावभावना. स्मार्ट ही क्वालिटी आहे, इंटेलिजंट ही क्वालिटी आहे, हार्डवर्किंग क्वालिटी आहे. अशा भरपूर क्वालिटीज आहेत. ह्या क्वालिटीवरती एक तुम्ही ॲक्रोस्टिक करायचे. एनी प्रोफेशन, आणि कोणताही व्यवसाय, कोणत्याही व्यवसायावरती तुम्ही एक ॲक्रोस्टिक बनवायचे. मग इट मे बी टीचर, डॉक्टर, इंजिनियर, असे कोणताही एक व्यवसाय घेऊन तुम्ही ॲक्रोस्टिक तयार करायचे आहे. ओके, आता इथं आपण उदाहरणार्थ पाहूया. एक फ्रेंड घेऊया आपला की एक जस्ट एक्झाम्पल तेजस, TEJAS, तेजस. ओके, काय घेतलं आपण तेजस, TEJAS, तेजस. आता T फॉर ट्रू किंवा ट्रूथफुल किंवा टॅलेंटेड, असं कोणताही एक शब्द तुम्ही घेतला तरी पुरेसा आहे. ओके. E फॉर एफिशियंट, J फॉर जॉली, A फॉर ॲम्बिशियस, S फॉर स्मार्ट, स्किलफुल. असे कोणतेही शब्द घेऊन तुम्ही याचे ॲक्रोस्टिक बनवायचे आहे. ओके, तर नेक्स्ट आपल्याला एक पुढचा पॉईंट दिला आहे की एनी क्वालिटी, या ठिकाणी अ क्वालिटी ऑर फिलिंग. आता आपण क्वालिटी जी आहे ती स्मार्ट हीच क्वालिटी घेऊया. स्मार्ट, त्या स्मार्टवरून एस वरून एक शब्द आपण बनवणार, एम वरून एक बनवणार, ए वरून आर आणि टी, स्मार्ट. तर स्मार्ट एस, पण आपण जे बनवणार आहे शब्द ना त्या सगळे एकत्र केल्यानंतर मात्र तो टायटलचा विषय बनला पाहिजे. जे लेखन आपले येणार आहेत शब्द ते या स्मार्टशी संबंधित हे तुमचे शब्द सगळे तयार झाले पाहिजेत. एस फॉर सोबर, SOBER, सोबर. एस फॉर सोबर. एम फॉर मॅनरली, M मॅनरली. ए ॲक्टिव्ह, A ॲक्टिव्ह. R रेडियंट अँड T टॅलेंटेड. ट्रू, असं कोणतंही चालेल. या पद्धतीनं तुम्ही सगळेजण हे अशा नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, क्वालिटी ऑर फिलिंग ऑर एनी प्रोफेशन ऑर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, यावरती तुम्ही अशी ॲक्रोस्टिक तयार करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. 3 नंबरचा प्रश्न आहे आपला. काय आहे बघा. से वेदर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर यूज्ड ॲज अ नाउन ऑर व्हर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. आपल्याला प्रश्न आहे की इथं दिलेली जी वाक्य आहेत या वाक्यामध्ये वापरलेले ज्या शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे ते शब्द नाउन आहे का व्हर्ब आहे का ॲडजेक्टिव्ह आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आय विल रीड द ऑल सेंटेन्सेस फर्स्ट अँड देन वी विल डिसाइड इट मे बी अ नाउन ऑर व्हर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. फर्स्ट वन, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. वॉक. I go for a walk every day. See, they gave me a gift every day. You can gift her a storybook.
It was sold as a gift pack. They brought a new house on 10th Street. The water tanks leak a lot. The old age home houses 100 again and homeless people. आता या सगळ्यामध्ये काही शब्द आपल्याला सेम दिसतात, पण त्या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की त्यांचं फंक्शन वेगळं आहे. शब्दाचं जे फंक्शन असेल त्याच्यावरून त्याचं नाऊन फंक्शन आहे का वर्ब फंक्शन आहे का ॲडजेक्टिव्ह फंक्शन आहे, त्याच्या या गोष्टीवर तो क्लास डिपेंड राहणार. ओके, फर्स्ट सेंटेन्स, पहिलं वाक्य मी पुन्हा एकदा वाचतोय बघा. पहिलं वाक्य काय आहे? आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आय वॉक करता आणि त्याच्यानंतर लगेच क्रियापद आलेलं आहे. करता क्रियापद कर्म अशी रचना आहे, त्यामुळे आय वॉक मी चालत जातो. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, दररोज शाळेला चालत जातो. या ठिकाणी वॉक जे आहे हे वॉक आपणाला या ठिकाणी वर्ब म्हणून आलेला आहे. वॉक काय आहे? वर्ब, व्ही. देन सेकंड, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. वॉकिंग करायला जातो यातलं आहे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे या ठिकाणी हे नाऊन आहे. काय आहे? नाऊन. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे या ठिकाणी पहिल्या वाक्यात वर्ब आहे, दुसऱ्या वाक्यात नाऊन आहे. आता तिसरं वाक्य, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. दे गेव मी अ गिफ्ट या ठिकाणी गेव हा वाक्यातील हे वर्ब आहे. गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे, गिफ्ट देतात, भेट देतात. या ठिकाणी गिफ्ट हे नाऊन आहे. ओके, चौथं वाक्य, यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. या ठिकाणी यू कॅन गिफ्ट, तू गिफ्ट देऊ शकतेस, भेट देणे, या ठिकाणी हे वर्ब आहे. नेक्स्ट ई सेंटेन्स पहा. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. गिफ्ट पॅक, पॅक हे नाऊन आहे. हे जे पॅक आहे हे नाऊन आहे आणि या नाऊनचं वर्णन करणारा शब्द आहे गिफ्ट पॅक. त्यामुळं या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह आहे. काय येणार आहे तर? ॲडजेक्टिव्ह. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक, गिफ्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. पुढचं वाक्य, दे ब्रॉट अ न्यू हाऊस. दे ब्रॉट अ न्यू हाऊस. तर या ठिकाणी ॲक्च्युली दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. काही ठिकाणी न्यूला अंडरलाईन आहे आणि काही पुस्तकात हाऊसला अंडरलाईन आहे. ओके, तर न्यू अंडरलाईन आपण जर घेतलं तर ते ॲडजेक्टिव्ह होईल आणि जर हाऊस हा अंडरलाईन वर्ड घेतला तर ते नाऊन होईल. ओके, लक्षात घ्या. न्यू ॲडजेक्टिव्ह आणि हाऊस नाऊन. नेक्स्ट, द वॉटर टँक्स लीक अ लॉट. लीक झाले, इथं वर्ब आहे. अँड लास्ट वन, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 अगेन्स्ट अँड होमलेस पीपल. या ठिकाणी हाऊसेस हे वर्ब म्हणून आलेलं आहे. द ओल्ड एज होम हाऊसेस हे वर्ब या ठिकाणी आहे. या पद्धतीनं या गोष्टीत आपण पाहिलं. पहा पुन्हा एकदा. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, वॉक वर्ब. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे, नाऊन. दे गिव मी अ गिफ्ट एव्हरी डे, नाऊन. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक, गिफ्ट वर्ब. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक, गिफ्ट ॲडजेक्टिव्ह. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. न्यू असेल, न्यूला अंडरलाईन असेल तर ॲडजेक्टिव्ह, हाऊसला असेल नाऊन. त्यानंतर
The water tanks leaks a lot leaks wherever. The old age home houses, hundred again and homeless people wherever. या पद्धतीनं आपण हे सोडवायचं आहे. नेक्स्ट, बी स्मार्ट. खूप छान धडा आहे, एक इन्फॉर्मेटिव्ह टेक्स्ट आहे हे. बी स्मार्ट. फर्स्ट वी विल read the lesson and then we will discuss on it. So pay attention in it. Be smart. Page number 22. Be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision, etc. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. SMART goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic, and T for time bound. SMART goals have a specific rubric. Specific involves, pay attention, specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? Next, measurable. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. Next, achievable. Setting goals that can be completed in the designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic.
Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Time bound. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it, but without consistent time bound action, it never becomes reality. It may be exercise, diet, and stress free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. Visions, wishes, intentions, and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. Success is a walk in the dark, finding the right footing, preciously mastering the skills and getting to the next place. All depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. मित्रांनो, या पद्धतीनं हा एक इन्फॉर्मेटिव्ह टेक्स्ट आहे की ज्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की स्मार्टपणा अर्थात यशस्वीपणा आणि यशस्वी बनण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. नाउ वी विल सी द अनफेमिलियर वर्ड्स, दॅट इज द मार्जिन वर्ड्स अँड देअर मिनिंग. आपण मार्जिनमध्ये लक्ष देऊया आणि भरभर तुम्ही ते अर्थही लिहून घ्या. ओके फ्रेंड्स, मार्जिनमध्ये आपला पहिला शब्द आहे थ्राईव्ह. कोणता शब्द आहे? थ्राईव्ह. आता THRIVE, थ्राईव्ह मीन्स प्रॉस्पर. थ्राईव्ह मीन्स प्रॉस्पर, दॅट इज भरभराट होणे. इन मराठी भरभराट होणे. नेक्स्ट इल्युमिनेट मीन्स एनलाइटन प्रकाशित करणे. या अर्थानं एनलाइटन प्रकाशित करणे. नेक्स्ट फ्रेज आहे पहा, ॲट द हेम ऑफ, इन चार्ज ऑफ म्हणजे धुरा सांभाळणे किंवा संचालन करणे. नेक्स्ट स्टीअर, चॅनलाइज मार्गदर्शन करणे या अर्थानं. नेक्स्ट मार्जिनमध्ये शब्द आहे रुब्रिक मीन्स गाईडलाईन ऑर अ हेडिंग्स म्हणजे दिशादर्शन किंवा मार्गदर्शक सूची असे आपण म्हणूया. मार्गदर्शक सूची या अर्थानं. पुढचा शब्द आहे आपला मार्जिनमध्ये बेंचमार्क मीन्स स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड. बेंचमार्क म्हणजे या ठिकाणी मेजर्ड ऑर जज्ड, स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड मीन्स मानक या अर्थानं. नेक्स्ट पेज, पुढच्या पानावरती पहा कोणते शब्द आहेत मार्जिनमध्ये आपल्या. डिफेन्सिव्ह म्हणजे जस्टिफिकेटिव्ह, बचावात्मक. अडॅर, बाइंड चिकटून राहणे. कन्सिस्टंट, स्टेडी सातत्यपूर्ण, किंवा सुसंगत या अर्थानं. डाऊन टू अर्थ, रिअल, प्रॅक्टिकल, व्यवहारिक या अर्थाने. टू एक्झिक्यूट, टू कॅरी आउट, कृतीत
उतरवणे, कृती करणे किंवा अंमलात आणणे. स्ट्रॅटेजी, प्लॅन ऑफ ॲक्शन या पद्धतीनं आपले काही मार्जिन वर्ड्स आहेत. ओके फ्रेंड्स, in the today's video we have discussed on the warming up of 1.4 BS Smart and मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण BS स्मार्टचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट या दोन्हींची चर्चा केलेली आहे. अल्सो आपण हा पाठही वाचलेला आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल एक्सप्लेन दिस टेक्स्ट, एक्सप्लेन दिस लेसन अँड ऑल्सो वी विल डिस्कस ऑन मार्जिन क्वेश्चन. आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण या पाठाची चर्चा करूया आणि त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चनचीही चर्चा करूया. ओके फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.